नगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात लागोपाठ गोळीबाराच्या घटना घडल्या। त्यात 3 जणांचा जीव गेला। हे थांबत नाही, तोच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याच्या सलग 3 दिवसात 3 घटना उघडकीस आल्या। विशेष म्हणजे नगरच्या माजी महापौरांवरही अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। गेल्या आठवड्याभरात नगर अगदी अशांत झाले। इथं कायद्याचं राज्य खरंच आहे का, हा प्रश्न पडतोय। अगदी कोवळ्या वयातील मुलींना अक्षरशः चुरगळायचं काम इथं सुरू झालंय। नराधामांना आता कुणाचाच धाक राहिला नसल्याचं स्पष्ट झालंय। घरातून बाहेर गेलेली अगदी 7वी-8वीची मुलगीही असुरक्षित असल्याचं दिसतंय। त्यामुळं ती घरी येईपर्यंत पालकांच्या जीवाला घोर लागतोय। नेमकं काय घडलंय गेल्या 3 दिवसात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। पहिली धक्कादायक बातमी आली 21 फेब्रुवारीला। राहुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला थेट नाशिक-सुरत बाँड्रीवरील एका जंगलात डांबून ठेवलं होतं। ही मुलगी 13 फेब्रुवारीला शाळेत जाते असं सांगून घराबाहेर गेली होती, मात्र ती तेव्हापासून बेपत्ता होती। पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारचा तपास करून अखेर 18 फेब्रुवारीला रामशेज किल्ल्याच्या परिसरातील जंगलातून या मुलीची सुटका केली। तिच्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या। या मुलीला 5 दिवस या जंगलात हातपाय बांधून ठेवलं गेलं होतं। मुख्तार हैदर सय्यद हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता, तर कौसर हैदर सय्यद व आकाश शरद संसारे यांनी मुख्तारला अपहरणात मदत केली होती। या 15 वर्षाच्या मुलीवर 5 दिवस आळीपाळीने अत्याचार झाले होते। पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे। हा प्रकार अगदी धक्कादायक होता। या प्रकरणात लव्ह जिहादच्या अँगलचीही चर्चा झाली होती। पोलीस आता त्या अँगलनेही तपास करत आहेत। दुसरी बातमी आली ती नगर शहरातून 22 फेब्रुवारीला पोलिसांनी लालटाकी परिसरातून संशयित आरोपी हमीद शौकत सय्यद वय 24 याला अटक केली। त्याने असा काही कांड केला होता की संपूर्ण शहराला धक्का बसला। हमीद शौकत याच्या विरुद्ध एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आजीने फिर्याद दिली। आजीच्या फिर्यादीनुसार हमीदने तिच्या नातीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, भूल थापा दिल्या, तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला। याच बलात्कारातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली। मुलगी गर्भवती झाल्यावर घरच्यांना हा प्रकार लक्षात आला। मुलगी अज्ञान असल्याने घरच्यांनी तिच्याकडे याबाबत विचारपूस केल्यावर तिने हे सगळं हमीदने केल्याचं सांगितलं। 21 फेब्रुवारीला पोलिसांनी संशयित आरोपी हमीदला लालटाकी परिसरातून अटक केली। त्याच्यावर पोक्सोसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणातही लव्ह जिहादचा अँगल आहे का, या चर्चा सुरू झाल्या आहेत। आता तिसरी घटना 23 फेब्रुवारीला समोर आली। सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेऊन एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिचा खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून बदनामी केल्याची घटना केडगाव परिसरात घडली। या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य संतोष गायकवाड या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। या मुलीची 7 महिन्यांपूर्वी संशयित आरोपी आदित्यसोबत ओळख झाली होती। त्याने लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलिंग दरम्यान पीडितेचा खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केला। त्यानंतर त्याने या मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी करत तिला धमकावण्यास सुरुवात केली। त्यानंतर या पीडितेचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा निश्चित झाल्याचे समजताच संशयित आरोपीने रागाच्या भरात तो खासगी व्हिडिओ पीडितेच्या होणाऱ्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवून दिला। यामुळे ठरलेला विवाह मोडला। एवढेच नव्हे तर संशयित आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळही केली। कोतवाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। याच दरम्यान नगर शहरात शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधातही असाच गुन्हा दाखल झालाय। 3 दिवसात या 4 घटना घडल्याने नगरमध्ये खळबळ उडाली आहे। पालकांचे टेन्शन वाढले आहे। मुलींना सुरक्षित कसे ठेवायचे हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे। पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना कडक शिक्षा होईल असे पुरावे गोळा करावेत, अशी मागणी आता होऊ लागली आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।